काम करणारा असतो, लोक लांबूनच म्हणतात, समोर म्हणत नाही. तर 2 नंबरच्या पैशावर मोठा झाला, सगळ्याला माहित राहतं हे दुर्गंध आहे, हा दुर्गंध आहे ह्याच्या घरामध्ये. नुसतं ह्याच्या पैशावर त्या पैशावर मोठे झाले म्हणतात का नाही, ह्या देशावर मोठे झाले, त्या देशावर मोठे झाले, तिकडचा पैसा आणून मोठे झाले. लोक समोर म्हणतात लय सुगंध आहे, लय सुगंध आहे, पण पाठीमागे म्हणतात नुसता दुर्गंध आहे. नुसते मोठ्या दुसऱ्या लोकांच्या जीवावर मोठे झाले, त्याला म्हणते दुर्गंध. तसं जखई श्रीमंत होता, चुकीच्या पद्धतीने पैसे कमवून मोठा श्रीमंत झाला, त्याला वाटायला जकायला की माझ्यात लय सुगंध आहे, सुगंध आहे. पण लोक त्याला दुर्गंधीनं बघत होते, त्याच्या घराकडे दुर्गंधीनं बघत होते. त्याच्या घराचा वास सुटलेला होता. होय, पैसा आहे, धनसंपत्ती आहे, कार आहे, बंगला आहे, पण चुकीच्या पद्धतीने तुम्ही कमवता, त्याचा दुर्गंध आहे. म्हणून प्रभू तिथं गेला आणि तिथं म्हणलं की त्या घराला तारण झालं. का तारण झालं मला सांगा त्या घराचं? कारण तो गुडघ्यावर आला. कशावर आला? पहिलं कशावर फिरत होता? पायावर. जेव्हा प्रभू त्या घरामध्ये आला, तो गुडघ्यावर आला आणि त्याची चुकी त्याला कळाली की मी 2 नंबरचे काम करून पैसे लुटले, ते सगळ्याचे वापस करतो. प्रभू येशूच्या समोर ते वाटप केलं. त्याचे घेतले होते 4 पट वापस दिले. किती पट? तुम्ही 100 दिलं तर किती पट?